आताची या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते ती केरळमधून। केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर ईडीने छापेमारी केलेली आहे। केरळमधले डाव्यांच्या राजवटीतले महत्त्वाचे मुख्यमंत्री समजले जाणारे केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावरच्या छापेमारीमुळे तिथे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत। केरळमध्ये सुरू असलेला हा संघर्ष आपण डोळ्यादेखत पाहता आहात। डाव्यांचे अनेक समर्थक हे ईडीच्या तपासणी पथकावर हल्ला करताना दिसतात, भली मोठी वीट फेकून मारतात। कार्यकर्ते आक्रमक झाल्याच्या नंतरची परिस्थिती आपण आता पाहतो आहोत। ईडीच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देताना पोलिसांची तारांबळ उडते आहे। डाव्यांच्या समर्थकांकडून जोरदार संघर्ष होतो। अमेय चुंबळे आपले सहकारी आणि प्रतिनिधी या निमित्ताने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमेय, कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षानंतरची परिस्थिती काय आहे? हो, आता सध्या ही परिस्थिती निवळलेली आहे, कारण जी ईडीची पथक जे आलं होतं आणि त्यांच्या ज्या सगळ्या गाड्या घेऊन ते आले होते ते त्या घटनास्थळावरून आता निघालेले आहेत असं कळतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे आता केरळचे जे नवनियुक्त गृहमंत्री आहेत रमेश चेन्निथाला, त्यांनी असा दावा केला आहे की ईडी ही धाड मारणार आहे, याची कुठलीही पूर्वकल्पना केरळ सरकारचा गृह विभाग किंवा कोची पोलीस यांना दिलेली नव्हती। त्यामुळे हा जो हल्ला झाला त्याला तुम्ही केरळ पोलिसांना जबाबदार धरू शकत नाही असं चेन्निथाला यांचं म्हणणं आहे। मात्र ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे ती अशी की ही एक 2 वर्षापूर्वीची केस आहे आणि ह्याचा मुख्य कळीचा मुद्दा असा आहे की विजयन आता जे गेले 10 वर्ष मुख्यमंत्री होते, तर त्यांची जी मुलगी आहे वीणा, तर या वीणा यांची IT कंपनी होती आणि केरळ सरकार या IT कंपनीकडून काही विशिष्ट सेवा घेते आणि त्या बदल्यात त्या IT कंपनीला दर महिने पैसे दिले जायचे। मात्र त्या खोल्यामध्ये कुठलीच सेवा दिली गेली नाही। केवळ विजयन यांच्या मुलीच्या कंपनीचा फायदा व्हावा, जी कंपनी कर्जात आहे तिला आपले हप्ते फेडता यावे म्हणून विजयन यांच्या मेहरबानीने या IT कंपनीला हे पेमेंट सुरू होते असा आरोप ईडीने केला आहे। आता ह्याच्या विरोधात CPI जे आहे ते कोर्टात गेली होती जेव्हा यांची सत्ता होती केरळमध्ये। मात्र काही दिवसापूर्वीच कोर्टाने ईडीला हिरवा कंदील दिला की तुम्ही हा तपास करू शकता आणि त्यामुळे आज ही धाड टाकण्यात आली। धन्यवाद अमेय। थोडक्यात न्यायालयीन निर्देशाच्या नंतर केलेल्या कारवाईचा विरोध केरळमध्ये डाव्यांचे कार्यकर्ते करताना आपण पाहतो आहोत। काही काळापूर्वी झालेला हा प्रसंग आहे, आता परिस्थिती तिथे निवळली आहे असं आमच्या प्रतिनिधींनी नुकतंच आपल्याला सांगितलं।